मधमाशांचं घर. छोट्याशा मधमाशा पाहिल्या की आपल्याला वाटतं, अरे एवढ्या छोट्या मधमाशा कितीसं काय करणार. पण निसर्ग हसत म्हणतो, थांब, आधी त्यांचं पोळं बघ. मधमाशा घर बांधायला सुरुवात करताना ना आराखडा काढतात ना टेंडर काढतात. त्या थेट आपल्या पोटातून मेण तयार करतात. ही निव्वळ जादू नाही, तर जीवन विज्ञान आणि रसायनशास्त्राचं अद्भुत उदाहरण आहे. मेणाचे छोटे कण चघळून मऊ केले जातात, जणू काही वर्क फ्रॉम होम करणारे इंजिनियर्स. आता येतो खरा कमाल भाग. पोळ्यातील प्रत्येक कप्पा हा 6 कोनाचा म्हणजेच हेक्सागोनल असतो. कारण गणित असं सांगतं की या आकारात कमी मेण, जास्त जागा आणि जास्त मजबूती मिळते. मधमाशांना सूत्र माहीत नसतील, पण त्यांचा मेंदू निसर्गाच्या सायन्स लॅबमध्ये ट्रेन झालेला असतो. या पोळ्यात गोंधळ नाही. प्रत्येक कप्प्याचं काम ठरलेलं. कुठे मध साठवायचा, कुठे पिल्ले वाढवायची, कुठे परागकण ठेवायचे. म्हणजे संपूर्ण पोळं म्हणजे एक जिवंत विज्ञान प्रयोगशाळाच. एकही माशी म्हणत नाही आज रविवार आहे. सगळ्या मिळून शिस्तीत शांतपणे काम करतात. भावना आहेत पण आळस नाही. शिस्त आहे पण ताण नाही. शेवटी त्या आपल्याला हसत सांगतात, भावना ठेवा, सहकार्य ठेवा आणि विज्ञान समजून घ्या. खरंच सांगायचं तर मधमाशांचं घर म्हणजे फक्त पोळं नाही, तर ते निसर्गानं उघडलेलं विज्ञानाचं गोड विद्यालय आहे. धन्यवाद.